नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे रोजच्या जेवणातील बनवली जाणारी मसूरच्या डाळीची रस्सा भाजी. या भाजीला मसाला न वापरता बनवलेली आहे. कमी तेलकट व कमी तिखट भाजी, पण चवीला एक नंबर लागते अशी भाजी. चला तर मग बनवूया. इथे मी अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे व ती 10 मिनिटे भिजत ठेवायची आहे. कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल ओतलंय. ते गरम झाल्यानंतर जिरे व मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी चांगली तेलामध्ये तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली की भाजीला टेस्ट छान येते. नंतर मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो पण तेलामध्ये चांगला भाजायचा. गॅसची फ्लेम लो ठेवायची. खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर 7-8 कढीपत्त्याची पाने टाकायची. ते पण चांगली तेलामध्ये परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं. हे सर्व चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे. इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत. खलबत्त्यामध्ये बारीक केलेला लसूण टाकायचा व तो पण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा. यामध्ये 2 चमचे काळं तिखट टाकायचं. ते पण चांगलं भाजायचं व लगेच यामध्ये पाणी ओतायचं, जेणेकरून तिखट आपलं करपणार नाही. डाळ शिजण्यासाठी 1 ग्लासभर पाणी ओतायचं व पाण्याला उकळी आली की यामध्ये डाळ टाकायची. ही डाळ आपल्याला 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. यामध्ये वरून 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याच्या कुटाने भाजीला टेस्ट छान येते. कोणाकोणाला आवडते अशी मसूरच्या डाळीची रस्सा भाजी नक्की सांगा कमेंटमध्ये. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तरी आलेले आहे. 5 ते 6 मिनिटे ही शिजवून घ्यायची आहे डाळ. व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही पण अशा प्रकारची मसूरच्या डाळीची रस्सा भाजी नक्की ट्राय करा. कमी तेलकट, कमी तिखट अशा प्रकारे बनवलेली आहे व चवीलाही खूप छान लागते. तर तयार झालेली आहे आपली मसूरच्या डाळीची रस्सा भाजी.